नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ माइंड्स चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण आज पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर पोलीस शिपाई भरती 2021चा 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील, असं विचारलं. तर किंवा आणि असं आलेलं आहे, म्हणजे किती 6 पुरुष 8 मुले 24 दिवसात 7 पुरुष आणि म्हणजे काय येईल अधिक आणि 12 मुले 7 पुरुष 12 मुले किती दिवसात करतील असं विचारलं. जेव्हा क्वेश्चनमध्ये किंवा आणि असं प्रश्न जेव्हा येईल किती दिवसात पूर्ण करतील, त्यावेळी एक शॉर्ट ट्रिक्स पुरुष मुले दिवस किती आहेत 6 पुरुष 8 मुले 24 दिवस, तेच काम 7 पुरुष 12 मुले किती दिवसात करतील. 6 गुणुले 8 गुणुले 24 हे आहे असं पकडायचं वरती न्यूमरेटरला. डिनॉमिनेटरला काय करायचं, यांचा तिरकस गुणाकार करायचा. म्हणजे 6 गुणुले 12 अधिक 7 गुणुले 8 चे उत्तर काय येईल 6 गुणुले 8 गुणुले 24 12 संग 72 अधिक 8 7 56 6 गुणुले 8 गुणुले 24 8 12 24 8 1 8 8 संग 48 8 2 16 बेत्रिक 6 3 गुणुले 3 म्हणजेच 9 दिवस लागतील. पर्याय क्रमांक 2 म्हणजेच काय प्रश्न क्रमांक 2 स्थानकातील अंतर 540 किलोमीटर असून स्थानकावरून सकाळी 8:30 वाजता सुटलेल्या गाडीचा वेग ताशी 60 किलोमीटर असेल व त्याच वेळी स्थानकावरून सुटलेल्या गाडीचा वेग ताशी 75 किलोमीटर असेल तर त्या गाड्या किती वाजता एकमेकांना भेटतील. हे ए स्थानक आहे, हे आहे बी स्थानक. तर ए स्थानकातील ए स्थानकावरून सकाळी 8:30 वाजता निघली गाडी, ही 8:30 वाजता निघले. त्या गाडीचा ताशी वेग किती आहे 60 किलोमीटर. ताशी 60 किलोमीटर म्हणजे किलोमीटर पर हवर. तर बी स्थानकावरून निघलेल्या गाडीचा ताशी वेग आहे 75 किलोमीटर पर हवर. त्या किती वाजता भेटतील असं विचारलं आहे. किती आहे 540 किलोमीटर. दोन्ही गाड्या इथे भेटतील या पॉईंटला, कारण याची स्पीड आहे 75 किलोमीटर पर हवर. ही फास्ट आहे ना ॲज कम्पेअर टू हिच्यापेक्षा हिचा वेग जास्त असल्यामुळे त्या इथे कुठेतरी भेटतील. ते डिस्टन्स काय आपण पकडूया, एक्स हे डिस्टन्स पकडूया. या पॉईंटला त्या भेटतील, ओ पॉईंटला भेटतील, डिस्टन्स असेल एक्स. तर काय ए पॉईंटवरून जी निघले बस, ए स्थानकावरून जी बस निघले ते किती आहे डिस्टन्स कवर केले त्यांनी, डी किती आहे अंतर किती कवर केलं आहे एक्स. स्पीड किती दिले म्हणजेच वेग किती दिला आहे 60 किलोमीटर पर हवर. टी आपल्याला काढायचा आहे, टी माहीत नाही आहे. त्याचबरोबर बी स्थानकावरून निघलेल्या गाडीने किती डिस्टन्स कवर केला असणार आहे, टोटल किती डिस्टन्स आहे 540. म्हणजेच अंतर ह्याचं किती असेल 540 वजा हे एक्स, कारण हे टोटल 540 आहे. बी स्थानकावरून निघलेल्या गाडीने एवढं अंतर कवर केलं असणार आहे, त्यामुळे अंतर किती असेल हे टोटल 540 वजा हे एक्स केल्यावर काय अंतर येणार आहे बी स्थानकावरून निघलेल्या गाडीने पास केलेले अंतर. तर त्याचबरोबर वेग किती दिला आहे त्याचा 75 किलोमीटर पर हवर. फॉर्म्युला काय आहे, टी इथे सेमच असेल. दोन्ही स्थानकावरून ज्या बस निघालेल्या आहेत
बस असेल किंवा गाडी जी निघाली आहे त्यांना सेमच टायमिंग लागणार आहे. कारण ही इथून 8:30ला इथं पोहोचणार, ही पण 8:30 वाजताच निघणार आहे. कारण काय सांगितले त्याच वेळी निघणार. त्यामुळे ह्या सेम पॉईंटला भेटणार. त्यामुळे दोन्हींना टाईम तेवढाच लागणार. आपल्याकडे काय फॉर्म्युला, अंतर बरोबर वेग गुणुले वेळ, हा फॉर्म्युला आहे. अंतर किती आहे हे x, वेग किती आहे 60 km/h, वेळ किती घेतली आपण t असं घेऊया वेळ. त्यानंतर या गाडीने केलेलं कसं काढणार, अंतर बरोबर वेग गुणुले वेळ. अंतर किती आहे 540 वजा x बरोबर वेग आहे 75, अंतर आहे 540 वजा x गुणुले वेळ काही सेमच टायमिंग राहणार आहे दोन्हीचं. तर आता काय करायचं, x = 60t, इथे किती येणार 75t किती येणार 540 वजा x. आता हे x या बाजूला गेल्यावर इथं मायनस असल्यामुळे ते हे साईड जेव्हा ते दुसऱ्या साईडला जाताना ते काय होईल x होईल, इथे मायनस आहे इकडे जाताना ते प्लस होईल. आणि हे 540 हे 75t काय आहे प्लस आहे, इकडे आल्यावर ते काय होईल -t होईल, -75t. आता या एक्सची व्हॅल्यू आणि या एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे बरोबर घ्यायची आहे. म्हणजेच या एक्सची व्हॅल्यू काय 60t आणि या एक्सची व्हॅल्यू काय 540 वजा 75t. हे 75t इकडे काय होईल, हे मायनस असल्यामुळे इकडे काय होईल ॲड होईल. हे 540 0 आणि 5 किती 5 6 आणि 7 किती होणार 13, 135t 540 t बरोबर 540 डिवायडेड बाय 135. म्हणजेच काय आलं t बरोबर 540 135, 5 2 10 5 7 35, 5 1 5 5 40, 3 9 27, 3 3 9, 3 संग 18, 9 1 9, 9 चोक 36, किती आलं टी 4 तास आलं. 4 तास आले. 8:30 अधिक हे 4 तास, हे 4 तास जे स्थानक ए वरून जायला ए पॉईंटपासून ओपर्यंत यायला टी एवढा वेळ लागणार. म्हणजे 12:30 वाजता काय होतील त्या पोचतील. पर्याय क्रमांक 1 त्याचं काय असेल आन्सर असेल. अशा भरपूर प्रश्नपत्रिकांच्या सरावासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.